नमस्कार. तर आज मी तुम्हाला माझ्यासोबत थ्रिफ्टी शॉप म्हणजे सेकंड हँड शॉप मध्ये घेऊन जाणार आहे आणि त्याची टूर करवणार आहे. त्याचं कारण हे की जपानमध्ये ना सेकंड हँड शॉपचा खूप जास्त वापर केला जातो, जास्त कस्टमर्स असतात तिकडे. त्याचं कारण हे की फर्स्ट हँडच गोष्टी इतक्या छान यूज केलेल्या असतात की सेकंड हँड यूज करण्यासाठी लोकांना विचार करावा लागत नाही. स्पेशली फॉरेनर्स जे इथले स्थायिक नाही आहेत आणि ते जास्त करून जे टेम्पररी बेसवरती आलेत तर ते नवीन येण्यासाठी प्रेफरन्स त्यांचा कमी असतो आणि सेकंड हँड गोष्टींकडे जास्त असतो. सो येस, चला माझ्या बरोबर मी तुम्हाला आज दाखवते कसे असतात हे सेकंड हँड शॉप. तर आता मी तुम्हाला घेऊन आलेली आहे माझ्या घराजवळचं हे जे सेकंड हँड शॉप आहे तिथे. तर तुम्ही बघत असाल, तुम्हाला सुरुवातीलाच एंट्रन्सवरती हे शॉप असं ओपन दिसत आहे. त्याचं कारण आहे की सेकंड हँड आहे आणि बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे फर्निचर्स असतात, जसं की लिव्हिंग एरिया, बेडरूम आणि किचन स्टोरेज असतात. आणि जी प्राइस असते ना ती ओरिजिनल फर्निचरपेक्षा बऱ्याच म्हणजे पट्टीने कमी असते. त्यामुळे लोक इथे येणं आणि प्रिफर करतात घेणं. ते तुम्ही वॉशिंग मशीन आणि खूप सारं असं प्लास्टिक स्टोरेज पण पाहत असाल. तर जपानमध्ये ना जे कबर्ड्स असतात ना ते वॉकिंग वॉर्डरोब्स असतात, त्यामुळे इथे प्लास्टिक स्टोरेज जे असतं ते खूप जास्त प्रिफर केलं जातं. तर तुम्हाला काय वाटतं या शॉपबद्दल, की असे शॉप आपल्या इथे आले पाहिजे का, त्या गोष्टीला कसा रिस्पॉन्स मिळेल, आणि येस हे जपानमधलं शॉप तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया छानशा एका व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय.